नमस्कार फ्रेंड्स, शीतल्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे रक्षाबंधन। रक्षाबंधनाच्या सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असा दोन्हीही संयोग आहे। तर नारळी पौर्णिमेबद्दल मी तुम्हाला आज नारळी भात कसा करायचा ते सांगणार आहे। चला तर मग आता आपण रेसिपी सुरू करूया। आता साहित्य सांगते। मी सर्वप्रथम बासमती तांदूळ हा छान मोकळा शिजवून घेतलाय। साधारण हा एक छोटा 4 वाट्या तांदूळ आहे हा। त्यानंतर मी घेतलंय लवंग, साजूक तूप, विलायची पावडर, बदाम आणि काजूचे काप, खायचा रंग आणि ओल्या खोबऱ्याचा किस, त्यानंतर साखर। सर्वप्रथम मी कढई तापायला ठेवली आहे। त्यात मी 2 ते 3 चमचे साधारण साजूक तूप टाकते। त्यानंतर हे तूप गरम झाल्यावरती मी त्याच्यामध्ये ह्या लवंगा टाकते आणि खूप छान टेस्ट येते बघा तुम्ही। त्यानंतर त्याच्यातच मी थोडेसे काजू बदामचे काप टाकेल। तर यातच मी थोडंसं खोबरं टाकते। ओलं खोबरं आहे हे। साधारण एका नारळात जेवढं निघेल तेवढं हे खोबरं आहे। हे छान परतून घ्यायचं। आता हे थोडं परतलंय। याच्यात आता मी 2 वाटी साखर ॲड करते। मगाशी माझ्याकडनं एक गोष्ट राहिली। आपण आहे ना साखर टाकल्यानंतर किंचित त्याला पाकासारखं बनवूया। त्याच्यासाठी मी 1 वाटी दूध ॲड करत आहे। बघा मैत्रिणींनो, मी साखर आता छान विरघळून घेतली। आता मी याच्यातच थोडासा खाण्याचा रंग मिक्स करते। हे बघा, खूप नाही करायचं आहे, थोडासा, अगदी थोडा। बघा आता मी काय केलंय, मी जो शिजवून ठेवलेला भात होता तो याच्यामध्ये छान ॲड केला आहे। आता थोडासा शिजू देऊया, म्हणजे छान साखर मुरेल त्या भातामध्ये। आणि आता मी याच्यामध्ये वेलची पूड ॲड करते। थोडी वेलची जास्त टाकायची, खूप सुंदर लागते टेस्ट। हे बघा मैत्रिणींनो, साधारण मी एक 15 मिनिट जो पण पाक बनवला होता ना त्याच्यामध्ये हा भात छान शिजू दिलाय। आता तो एकदम ड्राय झालाय आणि आता हा खाण्यासाठी तयार आहे। मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आहाहा, काय सुगंध दरवळतोय फ्रेंड्स। या लगेच पटकन खाण्यासाठी तयार आहे आपला नारळी भात। रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।